नमस्कार. गुरुकुल एओके क्लासेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. जी आपण टीईटीची ऑरियर बॅच सुरू केलेली, त्यामध्ये आपण गणित मधील पुढचा घटक पाहणार आहोत, ज्या घटकाचं नाव आहे घातांक. तसं जर पाहायला गेलं तर घातांकामध्ये सगळ्यात महत्वाची कन्सेप्ट अशी की जर आपल्याला घातांकाचे 8 नियम म्हणजेच घातांक जर आपण पाहायला गेलो तर त्याचे 8 नियम हा त्यांचा आत्मा आहे. तर जर तो आत्माच आपल्याला आला तर निश्चितच घातांकाचे सर्व नियम माहित असतील तर प्रश्नांची उत्तरं धडाधड तुम्ही काढू शकता. म्हणून आपण असे 10 प्रश्न पाहणार आहोत ज्यामध्ये बऱ्यापैकी आपण आठी नियम घातांकाचे त्या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. ठीक आहे, चला पाहूयात आपण पहिलाच प्रश्न. चला बघा, पहिला प्रश्न काय आहे? ए चा तिसरा गुणुले ए चा दुसरा गुणुले ए चा चौथा. एकदम सोप्या पद्धतीने हे जर आपण पाहिलं तर हा घातांकाचा नियम आहे ए चा यम वा गुणुले ए चा यन वा. म्हणजे याचा अर्थ काय तर घातांकाच्या नियमानुसार जर तुमचा जो पाय आहे तो जर समान असेल आणि त्यांचे घात वेगळे वेगळे असतील तर काय होतं, तुमचा पाया आहे असाच येतो आणि तुमच्या घातांची होती बेरीज म्हणजेच यम अधिक यन. मग या नियमावरती आधारित हा तुमचा प्रश्न आहे. पहा, मग या ठिकाणी सर्वांचा जो पाय आहे तो समानच आहे म्हणजे ए आहे आणि त्यांचे घात वेगळे वेगळे आहेत. मग निश्चितच या ठिकाणी घातांची काय होईल बेरीज म्हणजेच 3 अधिक 2 अधिक 4 म्हणजेच 3 आणि 2 5, 5 आणि 4 9 म्हणजेच या ठिकाणी याचा 9वा घात येईल म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर असेल. चला बघूयात आपण पुढचा प्रश्न. घातांक या घटकामधला सगळ्यात सोपा नियम ज्या ठिकाणी आपण वापरतो त्याच पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी आलेला आहे. म्हणजे कोणत्याही संख्येचा जर 0वा घात असेल, कोणती पण संख्या असू दे, तुम्हाला म्हणलं 18 याचा 0वा घात किती येणार 1, फिक्स याचं उत्तर असतं 1. मग या ठिकाणी तुम्हाला कंसामध्ये कितीही क्रिया दिलेल्या असू द्यात काहीच अडचण नाही. जर त्या सगळ्या मिळून कंसाचा जर घातच 0 असेल तर त्याचं उत्तर डायरेक्ट येणार आहे तुमचं 1. म्हणजे सर्वांना आवडणारा हा घातांकाचा एकदम क्वालिटीचा सोपा नियम आहे. बघा, कोणत्याही संख्येचा 0वा घात म्हणजे डायरेक्ट उत्तर असतं 1. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. घातांकाचा नियम कोणता लक्षात ठेवायचा आहे? कोणत्याही जर संख्येचा घात 0वा आला तर डायरेक्ट त्याचं उत्तर असतंय 1. चला बघूयात आपण पुढचा प्रश्न. पहा, एकदम सोपा असा हा प्रश्न आहे. तुम्हाला काय म्हटलंय की 0 चिन्ह या ठिकाणी 1 2 3 4 5 शून्य दिलेले आहेत आणि पुढे दिलंय 84 बरोबर 84 गुणुले 10 चा यम वा. म्हणजे याचा अर्थ काय तर या 84 ला कितीने गुणावं म्हणजे त्याचं उत्तर हे येईल असा याचा अर्थ आहे. मग 10चा कितवा घात पाहिजे तर आपल्याला या ठिकाणी हा जर प्रश्न बघायला गेला तुम्ही तर या पॉइंटच्या नंतर किती घरं आलेली आहेत 1 2 3 4 5 6 7 म्हणजे या ठिकाणी 10चा असणार आहे -7वा घात. जर तुम्ही पाहायला गेलं समजा तुम्हाला म्हणलं 0.01 बरोबर 10चा कितवा घात तर या ठिकाणी असतोय 10चा पॉइंटच्या पुढे किती घरं आहेत 2, 10चा असतो -2. मग तुम्ही म्हणसाल 10चा दुसरा म्हणजे किती? 10चा दुसरा म्हटलं की आपल्याला माहित आहे घनमूळ आणि वर्गमूळ या घटकात आपण पाहिलंय की 10चा दुसरा म्हणजे असतोय 100. म्हणजे एकाच्या पुढे जेवढी 0 येणार तेवढा घात या ठिकाणी डायरेक्ट असतो. आणि या ठिकाणी काय आहे पॉइंटच्या पुढे जेवढी घरं म्हणजेच किती घरं आहेत 2 घरं म्हणून या ठिकाणी मायनस दुसरा घात आहे. तसं या गणितात 84 गुणुले 10 चा यम वा
मग पॉइंटच्या पुढे या ठिकाणी घरं किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 म्हणून या ठिकाणी 10चा वजा 7 घात येणार आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे आपलं फायनल आन्सर असेल. चला पाहूयात पुढचा प्रश्न. पहा, 6चा तिसरा गुणुले 6चा चौथा गुणुले 6चा पाचवा गुणुले 6चा सहावा आणि छेदस्थानी आहे 6चा सातवा. आता जसा आपण पहिल्याच प्रश्नात जो नियम पाहिला तो नियम या ठिकाणी लागू होईल बघा. मग या ठिकाणी तुमचा पाया सगळ्याचा समान आहे म्हणून बेरीज फक्त होईल त्यांच्या घातांकांची म्हणजेच घातांची. मग या ठिकाणी 3 अधिक 4 7 7 अधिक 5 12 12 अधिक 6 18 म्हणजेच याचा अर्थ 6चा 18वा घात येईल आणि छेदस्थानी जो 6 आहे त्याचा येईल दिलाय त्यांनीच 7वा घात येईल. मग आता या ठिकाणी हा नियम कोणता आहे? एकदम सोपा नियम आहे. ए चा यमवा भागिले ए चा यनवा. म्हणजेच हा नियम आपण असंही लिहू शकतो, ए चा यमवा भागिले ए चा यनवा. तर हा नियम काय? जसं ए चा यमवा गुणुले ए चा यनवा हा नियम काय होता? ए चा यम अधिक यन. मग निश्चितच या ठिकाणी भागिले आल्यामुळं ए चा यमवा वजा यन असा हा घाताचा नियम आहे. म्हणून या ठिकाणी तुमचा पाया तर समानच आहे. पाया म्हणजे घातांकाच्या नियमानुसार आपण काय समजतोय? तर तो समजतोय ए. म्हणून या ठिकाणी 6चा 18वा वजा किती होईल? 7वा. म्हणजेच 6चा येईल 11वा घात. पर्याय क्रमांक किती? 3 हे आपलं उत्तर आहे. चला बघूया पुढचा प्रश्न. पहा, एकदम महत्वाचा आणि एकदम सोपा. तसं तर पाहायला अवघड वाटतोय पण एकदम सोपा प्रश्न आहे. 2चा तिसरा बरोबर 1/2चा कितवा. आता हा प्रश्न जो आहे हा प्रश्न डिपेंड कशावरती आहे बघा. समजा तुम्हाला म्हणलं 5चा 8वा घात तर याचा अर्थ 1/5चा कितवा असतो? तर वजा 8वा असतो. हा जो नियम आहे तो नियम आहे तुमचा ए चा वजा पहिला बरोबर असते तुमचं 1/a. म्हणजेच काय सांगायचंय तुम्हाला? समजा या ठिकाणी जर असं आलं ए चा वजा दुसरा तर या ठिकाणी असेल 1/a चा दुसरा. मग जर तुमचा हा ए जर वर न्यायचा असेल तर या ठिकाणी तुमच्या घाताचं चिन्ह काय होतंय? चेंज आणि ए जाणार वरती. म्हणून या ठिकाणी तुम्हाला म्हटलंय की 2चा तिसरा बरोबर 1/2चा कितवा. तर या ठिकाणी जो 3 आहे तो खाली आहे असाच 3 येईल का? नाही, तर खाली येताना त्याचं चिन्ह जे धन आहे ते खाली येताना ऋण होणार. म्हणजेच याचा अर्थ 2चा तिसरा बरोबर 1/2चा येणार वजा तिसरा. समजा याच ठिकाणी जर असा प्रश्न असता तर 8चा 5वा बरोबर 1/8चा कितवा तर याचं उत्तर येणार -5वा. म्हणजे जर छेदस्थानी जर अंश आपण 1 घेतला याचा अर्थ काय? या ठिकाणी अंश असतोय 1. म्हणजेच आपण याची व्हॅल्यू अशाही पद्धतीने लिहू शकतो. चला पाहूया पुढचा प्रश्न. तर याचं उत्तर काय येईल? तर तुमचा -3रा घात असेल म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचं करेक्ट आन्सर असेल. चला बघूया पुढचा प्रश्न. बघा, 125 बरोबर 25चा x तर x ची व्हॅल्यू या ठिकाणी आपल्याला काढायची. तर आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे घातांकामध्ये आपण विचार करताना त्या घातांच्याच दृष्टीने करायचा आहे तरच आपलं उत्तर बरोबर येण्याची चान्सेस जास्त आहेत. तर या ठिकाणी हा 25 जो आहे तर तो 25 हा कोणत्या संख्येचा कितवा तरी घात असू शकतोय का? जर थोडा विचार केला तर 25 हा आहे 5चा तिसरा घात बरोबर. सॉरी, 125 हा आहे 5चा तिसरा घात. आणि या ठिकाणी तुम्हाला दिले 25चा x. आता या ठिकाणी जर 25चा x दिलाय
तर आपला दृष्टिकोन बघण्याचा तसाच पाहिजे. कसा? जसं आपण हा 125चं रूपांतर घातांकाच्या स्वरूपात केलं, सेम त्याच पद्धतीने 25चं रूपांतर तुम्ही घातांच्या स्वरूपात करू शकताय का? करा. तर किती येईल? 5चा दुसरा. मग फक्त ही झाली 25ची व्हॅल्यू, पण त्याचा पण XY म्हणजे याचा अर्थ याच्या कंसाला X असेल. आता हा नियम जो आहे तो आहे A चा M वा कंसाचा N वा. मग हा नियम काय सांगतो? तर A चा M गुणुले N. म्हणजेच समजा तुम्हाला जर असा प्रश्न दिलेला असता की 12चा तिसरा आणि त्याच्या कंसाचा दुसरा, तर याचं उत्तर कसं आलं असतं? तर या दोघांचा घातांचा डायरेक्ट झाला असता ह्या नियमानुसार गुणाकार, म्हणजेच 12चा आला असता तुमचा 6वा. त्याच पद्धतीने आपल्याला इथं या ठिकाणी बघायचंय. मग या ठिकाणी 5चा तिसरा आहे बरोबर. जर ह्यांचा गुणाकार केला तर 5चा येईल 2x. पण आपल्याला माहित आहे की यांचा पाया समान आहे आणि यांचं या प्रश्नानुसार काय म्हणणं आहे की ह्या दोघांची व्हॅल्यू पण कशी आहे? समान. मग आपल्याला काढायची ह्या x ची व्हॅल्यू. मग 2x बरोबर तर 3च असणार आहे का? कारण व्हॅल्यू तर समान आहे, कारण पाया पण दिला समान आणि ह्यांनी बरोबरचं चिन्ह दिलं, याचा अर्थ त्यात समानता आहे. म्हणून 2x बरोबर येईल तुमचा 3. मग आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची. x या ठिकाणी काय करतोय? सॉरी, x ला 2 या ठिकाणी काय करतोय? गुणतोय. तिकडे जाऊन भागल, म्हणजेच x बरोबर 3/2. मग 3/2 याचं रूपांतर जर तुम्ही दशांशापूर्णांकात केलं तर 1.5 पण येऊ शकतं. म्हणजे दोन्हीही पर्याय येण्याची चान्सेस आहेत. पण पर्याय कशा पद्धतीने दिलाय बघा. तर या ठिकाणी 3/2 हा डायरेक्ट दुसरा पर्याय, म्हणून आपलं प्रश्नाचं उत्तर आहे 3/2. चला बघूयात पुढचा प्रश्न. पहा प्रश्न काय आहे? तर 5चा 2x अधिक 6 हा चौथ्या मुळात आहे. सगळ्यात महत्वाची कन्सेप्ट काय आहे तर बघून घ्या. या चिन्हाचा अर्थ असतोय वर्गमूळ. काय असतोय? वर्गमूळ. जर यामध्ये या ठिकाणी जर 3 आला तर याचा अर्थ असतोय घनमूळ. जर या ठिकाणी जर असा 4 आला तर याचा अर्थ असतोय त्याचे चौथे मूळ. आणि समजा जर या ठिकाणी 5 आला तर त्याचा अर्थ काय होईल? त्याचे 5वे मूळ. ओके. आणि जर समजा असं आलं x एक संख्या आहे, x चा दुसरा घात याचा अर्थ असतो त्याचा वर्ग, x चा तिसरा घात याचा अर्थ असतोय त्याचा घन, आणि x चा चौथा घात याचा अर्थ असतोय x चा चौथा. 5वा घात आला तर त्याचा 5वा असं आपण म्हणतो. ठीक आहे. तर आता या प्रश्नामध्ये सगळ्यात महत्वाची कन्सेप्ट काय आहे? तर जर तुमचं रूट चिन्ह आलं, म्हणजेच समजा ही 64 ही संख्या रूट मध्ये आली, तर याचा अर्थ काय? तुम्हाला म्हणलं 64 ही संख्या रूट मध्ये आहे, पण 64चा हा कितवा घात आहे? तर कधीही वर्गमूळ म्हटलं की 64चा असतो 1/2 घात. समजा 64 जर घनमुळात असतं तर याचा अर्थ काय आहे? तर ह्या 64चा आहे 1/3 घात. मग जर चौथं मूळ असेल तर घात असेल 1/4. 5वं मूळ असेल तर घात असेल 1/5. मग अशाच पद्धतीने आपल्याला हा प्रश्न दिलेला तुम्हाला सोडवायचा आहे. तर बघा आता या ठिकाणी आपण प्रश्नावरती येऊया. प्रश्न आहे 5चा 2x अधिक 6 हे आहे चौथ्या मुळात बरोबर 5चा 8वा. यांनी या ठिकाणी बरोबर चिन्ह देऊन समानता दिलेली त्यांच्यामध्ये. मग जर चौथं मूळ असेल तर आत्ताच बघितल्याप्रमाणे आपण कसं लिहू शकतो? तर 5चा 2x अधिक 6 आणि याच्या कंसाचा असेल 1/4, कारण चौथं मूळ बरोबर किती? आपला 5चा 8वा. आता आपल्याला निश्चितच माहित आहे हे दोन घात असल्यामुळे यांचा होईल गुणाकार. हे डिपेंड कशावर आहे? a चा m वा कंसाचा n वा. पाहिला आपण नियम a चा m गुणिले n. मग यांचा जर आपण गुणाकार केला तर गुणाकार काय येईल? 2x अधिक 6 गुणिले 1/4. आता जो तुमचा 1 आहे हा याला गुणल
आणि त्याचं उत्तर आहे असंच येईल. म्हणून 2x अधिक 6 छेद 4 हा येईल यांचा गुणाकार. आता जर तुम्ही पाहिलं तर हा जो 5 आहे आणि हा जो 5 आहे हे आहेत पाया. यांची तर व्हॅल्यू समानच आहे, म्हणजे पाया तर समानच आहे. मग आपल्याला काढायचंय काय, घात. या ठिकाणी घात पण कसं असणार आहे, समानच. 5चा 8वाच आहे, म्हणजे हिथं पण 5चा 8वाच पाहिजे. का, कारण समानता आहे या ठिकाणी. म्हणून आपल्याला काय करावं लागेल, 2x अधिक 6 छेद 4 बरोबर 8. कारण घात तर समानच आहे, आपल्याला व्हॅल्यू काढायची x ची. मग या ठिकाणी 4 ह्यांना भागते, तिकडे जाऊन गुणल. 2x अधिक 6 बरोबर तिकडे जर गुणलं तर 32 येईल. मग हा अधिक 6 आहे, तिकडे गेल्यावरती वजा 6 होईल. मग 2x बरोबर 32 वजा 6 किती येईल, 26. मग x ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. x बरोबर 2 या ठिकाणी गुणतय, तिकडे जाऊन भागेल. भागल्यानंतर उत्तर येईल तुमचं 13. म्हणून x ची व्हॅल्यू या ठिकाणी तुमची येईल 13. सगळ्यात महत्वाचं काय, कन्सेप्ट लक्षात ठेवा. घातांकाचे नियम सांगितल्याप्रमाणे आत्मा आहे. जर आत्मा आला तर आपल्याला या पद्धतीचे कोणतंही गणित येऊ द्या, तुम्हाला निश्चितच येणार. चला बघूयात पुढचा प्रश्न. पहा नियम काय सांगतोय, नियम सर्वात महत्वाचे आहेत. मग बघा या ठिकाणी तुम्हाला यम चा पी दिलाय आणि त्याच्या कंसाचा क्यू वजा आर दिलाय, असंच दिलेलं आहे. आणि या सगळ्यांचा पाया हा यम समान आहे बघा. म्हणजे पाया काय आहे यांचा, यम आहे. आणि घात त्या ठिकाणी वेगळे वेगळे दिलेत. मग त्या ठिकाणी आपल्याला करावं काय लागेल बघा, हा कोणता नियम आहे बघितलं की लगेच लक्षात आलं पाहिजे. मग यांचा होईल गुणाकार. का, कारण हा पण नियम आहे, ए चा यमवा कंसाचा यनवा. मग करा गुणाकार. जर पी ने तुम्ही जर क्यू वजा आर ला गुणले, म्हणजेच पी कंसात क्यू वजा आर. ओके. आता या ठिकाणी तुम्हाला माहित आहे, जर घात वेगळा वेगळा आहे परंतु त्यांचा जो पाय आहे तो समान आहे आणि मध्ये आहे गुणाकाराचं चिन्ह, तर आपल्याला माहित आहे काय क्रिया होती, यांची होती बेरीज. म्हणून अधिक लिहिलं. पुढे जर पाहायला गेला तुम्ही तर या क्यू ने तुम्हाला आर वजा पी ला गुणावं लागेल. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही पाहायला गेलं अधिक चिन्ह काय येतंय समजून घ्या. तर या ठिकाणी ए चा यमवा गुणुले ए चा यनवा, म्हणजे काय असतं, ए चा यम अधिक यन. या घातांकाचा वापर या ठिकाणी होतोय. म्हणून या ठिकाणी जी बेरीज आहे ती चिन्ह आपण त्या ठिकाणी देतोय. मग पुढे जर तुम्ही गेला तर आर ने पी वजा क्यू या कंसाला गुणावं लागेल. पहा आता गुणाकार काय येईल, पी आणि क्यू यांचा गुणाकार येईल पी क्यू वजा या पी ने जर तुम्ही आर ला गुणलं, तो फक्त नुसता आर नसून वजा आर आहे, म्हणून जर त्याला गुणलं तर पी आर येईल आणि त्यांचं चिन्ह असेल वजा. ओके. पुढे गेला हे अधिक आहे असं, क्यू ने जर त्याला गुणलं तर क्यू आर, आणि जर क्यू ने वजा पी ला गुणलं तर वजा पी क्यू. आता पुढे जर गेला अधिकचं चिन्ह आहे असं, आर ने त्याला गुणलं जर आर पी, आणि या वजा क्यू ला जर गुणलं तर वजा क्यू आर. आर क्यू लिया किंवा क्यू आर लिया, फरक काहीच पडत नाही. म्हणजे 4 गुणुले 5 करा किंवा 5 गुणुले 4 करा, डिफरन्स काय पडेल का, काहीच नाही. म्हणून या ठिकाणी क्यू आर लिया किंवा आर क्यू लिया, फरक काहीच पडणार नाही. गुणाकार तो गुणाकारच राहणार आहे. मग जर तुम्ही यांची बेरीज करायला गेला तर सर्वात महत्वाची गोष्ट जी समान पद आहेत त्यांच्यावरती आपलं लक्ष गेलं पाहिजे. मग पी क्यू ला पी क्यू कुठं आलाय का, जर तुम्ही पाहिलं तर आलाय, पण तो आलाय मायनस चिन्हात. मायनस चिन्हात जर ते आलं तर हे कॅन्सल होईल, कारण ह्याला असेल अधिकचं चिन्ह. मग अधिक वजा असल्यामुळे ते डायरेक्ट कॅन्सल. आता या ठिकाणी कॅन्सल होणे म्हणजे उत्तर 1 नव्हे तर 0 येणे. बघा कॅन्सल, समजा 5/5 आपण या ठिकाणी कॅन्सल करतो, ह्याचं उत्तर आणतो 1, कारण हा भागाकार आहे. आणि इथं चिन्ह असल्यामुळे बेरीज आणि वजाबाकीवरती हे डिपेंड आहे, म्हणून याचं कॅन्सलचं उत्तर 0 आलं. आता जर वजा पी आर बघितला, पी आर चा मित्र येतो कुठं आहे का, आर पी. मी काय सांगितलं होतं की पी आर लिया किंवा आर पी लिया, दोन्ही समानच असणार आहे. म्हणून या ठिकाणी हे मायनस आहे, हे प्लस आहे, हे पण कॅन्सल. आणि क्यू आर
इकडं पण QR आहे, इथं पण अधिक आहे, इकडं वजा आहे, ते पण कॅन्सल. म्हणजे कॅन्सल केल्यानंतर ह्याचं उत्तर येणार आहे 0. पण ते 0 कशाचं उत्तर येणार आहे, तर m चा घात येणार आहे 0. आपण पाहिलंय कोणत्याही संख्येचा घात 0 आला तर त्याचं उत्तर डायरेक्ट किती असतंय, 1. म्हणून ह्याचं उत्तर 0 नसून 1 आहे. मग पर्याय क्रमांक 3 हे याचं फायनल आन्सर आहे. चला बघूया पुढचा प्रश्न. चला या ठिकाणी तर आपण डायरेक्ट गुणाकार करू. तुम्ही तोंडीच गुणाकार करू शकता, स्पेशली गुणाकार सुद्धा करायचा काही गरज नाही. डायरेक्ट 1 गुणिले -7 किती येईल, -7 आणि छेद बेदुनी 4. हा कशाचा घात असणार आहे, 5/6चा या नंबरचा घात असेल तर पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. चला बघूयात पुढचा प्रश्न. चला फिर से तोच नियम लागू आहे. या ठिकाणी भरपूर जणांना हा प्रश्न जड जातो. तर हा प्रश्न कसा आहे बघा, यांचा गुणाकार करत बसायची गरज नाही. का, कारण त्या ठिकाणी 0 आलेला आहे. आपण पाहिलं असेल कोणत्याही संख्येला जर 0 ने गुणलं, बघा कन्सेप्ट महत्वाची, कोणत्याही संख्येने किंवा कोणत्याही संख्येला 0 ने जर गुणलं तर त्या संख्येचं उत्तर येतं डायरेक्ट 0. मग 0ला तुम्ही कशाने गुणा किंवा कशाला पण 0 ने गुणा, उत्तर हे तुमचं 0च येणार आहे. म्हणून या ठिकाणी या 25चा जो घात आहे तो डायरेक्ट यांच्या गुणाकारामुळे 0 येईल आणि 25चा 0वा म्हणजे उत्तर येईल 1. चला उत्तर 1 असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. म्हणून याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 म्हणजेच 1. चला अशा पद्धतीने आपण एकदम क्वालिटीचे असे 10 प्रश्न पाहिले, जे प्रश्न तुम्हाला टीईटीच्या परीक्षेला निश्चितच येऊ शकतात. तर अशाच प्रश्नांसाठी आमच्या गुरुकुल AOK चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जेवढं होता होईल एवढा आमचा चॅनल शेअर करा. धन्यवाद.